त्वचेवर लाल चट्टे, खवले पडणे, खाज येणे, जर हे वारंवार होत असेल तर ते फक्त साधं स्किन प्रॉब्लेम नाही, ते सोरियासिस असू शकतं. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली. आज आपण सोरियासिसबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर सोरियासिस म्हणजे काय? तर सोरियासिस हा एक क्रोनिक ऑटोइम्युनी स्किन डिसीज आहे. यामध्ये शरीराची इम्युनी सिस्टीम चुकीने काम करते आणि त्वचेच्या पेशी म्हणजेच स्किन सेल्स खूप वेगाने तयार होतात. सोरियासिसमध्ये 3 ते 5 दिवसात नवीन पेशी तयार होतात, म्हणून त्वचेवर जाड, लाल आणि खवलेदार पॅचेस तयार होत असतात. सोरियासिस हा आजार हजारो वर्षापासून ओळखला जातो. प्राचीन ग्रीक वैद्य हिपोक्रेट्स यांनी याचा उल्लेख केला होता. पूर्वी हा रोग कुष्ठरोग म्हणजेच लेप्रोसी समजला जात होता. नंतर विज्ञानाने सिद्ध केलं की हा नॉन इन्फेक्शियस रोग आहे. तर सोरियासिस का होतो? हा एकाच कारणाने होत नाही, मल्टीफॅक्टोरियल डिसीज आहे. इम्युनी सिस्टीम डिसऑर्डर, टी सेल्स चुकीने त्वचावर अटॅक करतात. जेनेटिक कारण, कुटुंबात हिस्ट्री असेल तर चान्सेस वाढतात. स्ट्रेस, इन्फेक्शन, स्किन इंजुरी, काही मेडिसिन्स किंवा थंडीचं हवामान, स्मोकिंग आणि अल्कोहोल. तर सोरियासिसची लक्षणे कोणती? तर लाल जाड पॅचेस, खवले पडणे, खाज येणे, बर्निंग सेन्सेशन, त्वचा कोरडी पडणे किंवा फुटणे, काही वेळा जॉईंट पेन, त्यालाच सोरियाटिक अर्थरायटिस म्हटले जाते. तर हा रोग कंटॅजियस नाही, म्हणजेच तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरत नाही. सोरियासिस पूर्णपणे बरा होत नाही, पण कंट्रोल करता येतो. तर यावरती घरगुती उपाय काय करायचे? तर ॲलोवेरा जेल दिवसातून 2 वेळा लावा. कोकोनट ऑइल लावा, ते त्वचा मॉइश्चराइज ठेवते आणि खवले कमी होतात. साल्ट बाथ म्हणजेच मिठाच्या पाण्याने आंघोळ केली तर खाज आणि इन्फ्लमेशन कमी होते. ओटमील बाथमुळे त्वचेला आराम मिळतो. कंट्रोल्ड सनलाईट म्हणजे सकाळचं 10 ते 15 मिनिटे ऊन घेतलं तर ते फायदेशीर ठरू शकते. खाण्यात काय खावे आणि काय टाळावे? तर अक्रोड, फळे, भाज्या, पाणी जास्त प्या, जंक फूड, अल्कोहोल, स्मोकिंग टाळा. स्ट्रेस कमी घ्या, योगा, मेडिटेशन आणि पुरेशी झोप. आणि सगळ्यात महत्त्वाचे, त्वचा कोरडी ठेवू नका. आता डॉक्टरांकडे कधी जावे? तर सिम्पटम वाढत असतील तर, जसं की जॉईंट पेन असेल किंवा पूर्ण शरीरावर पसरत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. सोरियासिस हा आजार पूर्णपणे बरा होत नसला तरी योग्य उपचार, आहार आणि लाईफस्टाईलने आपण त्यावर चांगला कंट्रोल ठेवू शकतो. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थच्या माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.